लेखिका डॉक्टर तारा भवाळकर या 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असणार आहेत। पुण्यामध्ये साहित्य परिषदेकडून भवाळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। भवाळकर यांच्याकडून वैचारिक आणि समीक्षात्मक असं विपुल लेखन करण्यात आलेलं आहे। फेब्रुवारीमध्ये दिल्लीत साहित्य संमेलन होण्याची शक्यता आहे। पुण्यात साहित्य परिषदेकडून भवाळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। विश्वास पाटील, अभय बंग आणि विनय हर्डीकर हे मान्यवर सुद्धा अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते। मात्र लेखिका डॉक्टर तारा भवाळकर यांची 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे, तशी घोषणा देखील पुण्यात साहित्य परिषदेने केलेली आहे। डॉक्टर तारा भवाळकर यांचा आपण परिचय पाहूया। 1 एप्रिल 1939 त्यांचा जन्म आहे। भवाळकर यांच्याकडून प्रामुख्याने वैचारिक आणि समीक्षात्मक लेखन झालेलं आहे। प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे। ललित कला अकादमी आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीमध्ये त्या अतिथी प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या। लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे। नाट्य संशोधन, संत साहित्य, एकांकिका, ललित लेखन आणि स्त्री जाणीवांवर भाष्य करणारं लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे। मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश निर्मितीमध्ये त्यांचं मोठं असं योगदान देखील आहे। तिसऱ्या बिंदूच्या शोधात, प्रियतमा, मरणात खरोखर जग जगते अशी त्यांची पुस्तकं गाजलेली आहेत। मराठी नाटक नव्या दिशा हा समीक्षापर ग्रंथही त्यांचा प्रसिद्ध आहे। नवी वळण, मराठी नाट्य परंपरा, शोध आणि आस्वाद हा समीक्षापर ग्रंथ देखील प्रसिद्ध आहे। लोकनागर रंगभूमी, लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिभा अशी पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।